Students, let us start on page number 56. 56 पान नंबरवरती सर्वजण पहा. 56 पान नंबरवरती second guard says, you may stand there pointing out with those people who are in a queue. तो सेकंड गार्ड त्या डिसायपलला सांगतो का पलीकडच्या बाजूला एक रांग उभी आहे, त्या रांगेमध्ये नंबरप्रमाणे तुम्ही उभे राहा. वी केम टू नो दॅट द डिसायपल wanted to know how the kingdom is ruling by the king चौपट. या राजाकडून हे राज्य कसं चालवलं जातं याची माहिती त्याला करून घ्यावायची होती. सो ऑल्सो ही वॉन्टेड टू गिव्ह हिज रिस्पेक्ट to the mighty king Chaupat. So the second guard said, stand with those people who are in a queue. Loud voice from the backstage. Loud voice from the backstage. Hear you people, here comes most noble, most revered, most gracious, most learned King Chaupat of this vast kingdom. Make way for the king. Bow to the royal monarch. हा दुसरा पहारेकरी त्याला रांगेत जाण्याकरता सांगतो. त्याच दरम्यान there is a voice from the backstage. पडद्यामागून मोठा आवाज होतो. लोक हो ऐका, लोक हो ऐका, सर्वात थोर, सर्वात महान, सर्वात आदरणीय, सर्वात पूजनीय, अति दयाळू असे विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट आता येत आहेत. राजांना जाण्याकरता सर्वांनी मुजरा करा आणि राजाला पुढे जाऊ द्या. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बिगुल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. बिगुल आणि ड्रमच्या नादघोषामध्ये, बिगुल म्हणजे तुतारी, ड्रम म्हणजे पडघम, ढोल ताशाच्या बिगुलाच्या आवाजामध्ये राजेसाहेब प्रवेश करतात आणि सिंहासनावरती विराजमान होतात अशी कल्पना करा. राजा द किंग सेज, लेट द कोर्ट बिगिन. दरबाराचा एकदा आरंभ होऊ द्या, दरबाराला सुरुवात करा. कल्पनेने जाणा. राजा दरबारामध्ये सिंहासनावरती दोन्ही हात त्या याच्यावर सिंहासनावर ठेवून अत्यंत डौलदार पद्धतीने व्यवस्थित बसलेला आहे. दोन्ही पाय त्याचे जमिनीला टेकलेले आहेत. त्याच्या डोक्यावरती सिरेपेच आहे. अंगावरती महागडी वस्त्र आहेत राजांची. कमरेला तलवार आहे. तो तिथं बसलेला आहे. दोनही बाजूंनी दोन गार्ड आहेत. समोर प्रजा बसलेली आहे. सेनापती आहेत, काही सैनिक आहेत. अशा अवस्थेमध्ये तो राजा आज्ञा करतो, लेट द कोर्ट बिगिन. एकदा दरबाराला सुरुवात करा. द फोर्थ गार्ड मेसेंजर. आता चौथा संदेश वाहक मेसेज देणारा किंवा चौथा संदेशवाहक पहारेकरी म्हणतोय, द फर्स्ट कंप्लेंट माय किंग. फर्स्ट कंप्लेंट. या दरबारामधली पहिली तक्रार जी आहे
ती तक्रार राजेसाहेबांनी ऐकून घ्यावी अशी माझी विनंती. असा तो मोठ्याने एकदा बोलतो. मोठ्याने बोलल्यानंतर जो फर्स्ट कंप्लेंट दाखल करणारा आहे तो लगेच समोर येतो. हु इज धिस? तो कोण आहे? द थीफ म्हणजे चोर. THIEF. थीफ सेज. तो चोर पुढे येतो आणि आपली तक्रार सांगतो. रसेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. तो धावत पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करू लागतो. जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. न्याय द्या हे थोर महाराजा, मला न्याय हवा आहे. मी न्यायाची तुमच्याकडं भीक मागतो. आय बेग फॉर, BEGFOR, बेग फॉर म्हणजे ज्याकडे याचना करणे. कशाची याचना करणे? जस्टिस म्हणजे न्यायाची मी तुमच्याकडं याचना करत आहे. किंग सेज. अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट? किंग सेज, व्हॉट इज युअर कंप्लेंट? तुमची तक्रार कोणती आहे? असं विचारल्यानंतर तो थीप म्हणतो, इन धिस ग्रेट लँड ऑफ अंधेरी नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रुली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. All these years we have been true to our profession. And what is our reward? Last night, with great efforts, we made a hole in the wall of a merchant's house. When all his family were away, my friend peered through that hole into the house, when suddenly the wall collapsed, wails louder, and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O king, it is the merchant's fault for living in a house with such weak walls. अशा पद्धतीने द थीप gives his complaint in front of the king. What he said, तो काय म्हणाला? महाराज, या महान अशा प्रकारच्या साम्राज्यामध्ये, अंधेरी नगरीमध्ये मी आणि माझा मित्र खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. इतकी वर्षे आम्ही आमचा व्यवसाय सच्चेपणाने, खरेपणाने करत आहोत आणि त्याचं काय फळ मिळावं आम्हाला? काल रात्री एका व्यापाराच्या घरातले सर्वजण बाहेर गेलेले असताना त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टानं, मोठ्या मेहनतीनं, कठीण कष्ट करून आम्ही त्याला एक छिद्र पाडलं, आपल्या भाषेमध्ये भोक पाडलं. माझा मित्र त्या भोकातून घरात डोकावून पाहावायला लागला, न्याहाळू लागला, तर अचानक ती भिंत कोसळली, आणखीन मोठ्याने रडत. आणि माझा मित्र तिथल्या तिथे भिंतीखाली गतप्राण झाला. नव्हे महाराज, तो मेलाच. हा माझा एकुलता एक मित्र आणि धंद्यातला भागीदार मी गमावला राजेसाहेब. अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा त्या व्यापाऱ्याचा गुन्हा नाही का बरं? म्हणून मला काहीतरी मिळालं पाहिजे. आता हा राजा याने नीट समजावून घ्यावं ना. त्याने लगेच सांगितलं, द किंग सेज, फेच द मर्चंट ॲट वन्स. पहिलं एकदा त्या मर्चंटला, व्यापाऱ्याला, बेट्याला बोलून घ्या. त्याने कच्ची भिंत बांधल्यामुळं एका चोराचा प्राण गेला
याला वाटत नाही काही? अ लाईफ फॉर लाईफ द मर्चंट मस्ट बी हँग. आता जीवाला जीव दिला पाहिजे. तो जसा मेला तसं त्या व्यापाऱ्याला आपण फासावरती लटकवलं पाहिजे. द किंग गिव्ज ऑर्डर अँड ही सेड फेच द मर्चंट ॲट वन्स. एकदाच त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा. प्राणासाठी प्राण दिला पाहिजे. प्राणासाठी प्राण दिला पाहिजे. त्या व्यापाऱ्याला फाशी दिलेच पाहिजे. द थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. अशा पद्धतीने राजाच्या आदेशाने तिसऱ्या सेवकाने, तिसऱ्या रक्षकाने राजदरबार सोडला आणि त्या व्यापाऱ्याला तो शोधून घेऊन आला. आता तिसरा गार्ड त्याच्याबरोबर एक व्यापारी, हे दोघं बरोबर येत असताना त्या व्यापाऱ्याला त्या गार्डनी सांगितलं असतं का तुमच्या भिंतीमुळं त्या चोराचा प्राण गेलेला आहे. आता राजेसाहेब तुम्हाला शिक्षा करणार आहेत. चला तिथपर्यंत. तो आला. घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याने त्या राजाला वाकून नमस्कार केला. द किंग सेड टू द मर्चंट गिव युअर एक्सप्लेनेशन. तू तुझं स्पष्टीकरण दे. मर्चंट सेज, आता व्यापारी म्हणतोय, मर्सी ओ माय नोबल किंग. हे माझ्या प्रिय राजा, हे दयावान राजा, हे राजा माझ्यावरती कृपा करा. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग these skilled professionals. It is not my fault that the wall of my house collapsed. माझा या चोराला मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, हेतू नव्हता. I did not want to kill this kind of person. या व्यक्तीला मारण्याचा माझा हेतू नव्हता. It is not my fault. ही माझी चूक नाही. That the wall of my house collapsed. My house has been recently built. माझं घर तसे नवच घर आहे. It is the fault of the bricklayer who carelessly built such a weak wall. आणि हा माझा दोष नसून आमचा जो गवंडी आहे, वीटकाम करणारा आहे, त्या वीटकाम करणाऱ्या कामगाराच्या निष्काळजीपणामुळं ही भिंत पडलेली आहे. असं प्रकारचं स्पष्टीकरण तो व्यापारी त्या राजाला देतो. यानंतर पान नंबर 57वरती काय म्हटलेलं आहे ते आपण सेकंड किंवा थर्ड व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. फॉर द कन्क्ल्युजन 56 पान नंबरवरती सारांश रूपाने आपण काय पाहिलं तर त्या स्टेजवरती सेकंड गार्ड त्या डिसायपलला रांगेत उभं राहण्याचं सांगतो. राजाचं आगमन होतं. द किंग्स अरायव्हल इज देअर अँड ही गिव्ज हिज ऑर्डर. लेट द कोर्ट बिगिन. लेट द कोर्ट स्टार्ट. दरबार सुरू करा. द फोर्थ गार्ड मेसेंजर अराइव्ज अँड ही अनाउन्सेस दॅट देर इज द फर्स्ट कंप्लेंट. आता पहिल्यांदा पहिली तक्रार येईल. पहिल्या तक्रारीमध्ये देर इज अ थीप हू सेज टू द किंग that I live in अंधेरी नगरी and I am very honest thief. मी अत्यंत एक प्रामाणिक चोर आहे. I work very hard. रात्रंदिवस मी चोऱ्या करण्याचं प्रामाणिकपणे काम करतो. In the theft my real friend, my honest friend is died because of merchant's wall. त्या व्यापाऱ्याच्या भिंतीमुळं माझा एक चांगला सहकारी मेला.
त्याची भरपाई मला काहीतरी मिळावी. राजाने इकडं तिकडं ऐकून न घेता, वेगळं न विचार करता लगेच त्या मर्चंटला बोलावून घेतलं आणि मर्चंटला बोलावून घेतल्यानंतर मर्चंटसुद्धा त्यातून वाचण्याचा प्रयत्न तो करतो आणि तो आपली जबाबदारी झटकून त्या ब्रिक लेयर म्हणजे गवंड्याकडं चूक दाखवतो. इथपर्यंत आपण आलो. यानंतर पुढचा भाग लगेचच.